तर आम्ही आलो आहोत नागपूरला. हॅलो मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही नागपूरमध्ये आहो. बर्थडे वगैरे फिरलो आणि मग निघालो आम्ही सायंकाळला ताईच्या घरी जायसाठी. सायंकाळला गेलो आम्ही मॉलमध्ये, कारण काही घरी गमतच नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरी जायला निघालो, तर दीक्षाभूमी ताईच्या इथून जवळच होती. मग तिथं पण जाऊन बघतो म्हटलं. ऊन तर खूपच जास्त होती, पण ब्रह्मपुरीपेक्षा तर कमी नाही, कारण ब्रह्मपुरीमध्ये खूपच जास्त ऊन असते. फायनली आतमध्ये पोहोचल्याबरोबर माथा वगैरे टेकून घेतला. व्हिडिओ अलाव नव्हतं, बट आम्ही थोडंसं बनवून घेतलं. दोघींनी पण एक रील्स बनवून घेतलं. ते तुम्हाला 14 एप्रिलच्या जवळजवळ नक्कीच बघायला मिळेल. आणि मग रील्स झाल्यानंतर निघालो आम्ही घरी जायसाठी. तर ट्रॉफिक बघा ना, बिना फालतूचा ट्रॉफिक खूपच जास्त होता. ह्याच्यामुळे तर आम्हाला लेटच झालं घरी जायसाठी. आणि मग ट्रॅव्हल्समध्ये बसलो, तर यांनी मस्त फोनमध्ये धुंतच होते. यांना माहिती पण नव्हतं मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून. मग फायनली ब्रह्मपुरीला पोहोचलो आणि मला थोडं पैशाचं काम होतं, तर मी ATM मधून पैसे काढून घेतले आणि मग त्यानंतर आम्ही निघालो तिथून घरी जायला. तर जाताना नागपूरला काहीच नव्हतं, पण येताना ही बॅग सोबत होती. तर हातामध्ये पकडायसाठी ही बॅग खूपच हेवी वाटत होती, तर आम्ही दोन्ही पण खांद्यामध्ये अडकवलं. लोक तर खूपच बघत होते आमच्याकडे. आणखी इंटरेस्टेड व्लॉग बघासाठी नक्की फॉलो करा. आजच्यासाठी एवढं, नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय गाईज.